मीन राशी भविष्य आजचे 10 जूनला रखडलेली कामे होणार पूर्ण, पण हा एक निर्णय विचार करून घ्या. नमस्कार. आपल्या स्वामीकृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तुमच्या डोळ्यातले ते अश्रू, तुमच्या मनावर असलेला तो अदृश्य संताप आणि गेली कित्येक वर्षे तुम्ही छातीशी बाळगलेलं ते प्रचंड दुःख, हे सगळं आज संपणार आहे का? की आजच्या एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्या आयुष्याची होळी होणार आहे? मीन राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही आजवर जगलात नाही, तर फक्त आणि फक्त परिस्थितीशी आणि लोकांच्या टोमण्यांशी लढत आलात. ज्यांना स्वतःचे मानले त्यांनीच पाठीत खंजीर खुपसला. पण थांबा, आनंदात वाहून जाऊ नका, कारण आजच्या या संपूर्ण दिवसाच्या प्रवासात तुमच्यासमोर एक असा वळण रस्ता येणार आहे, जिथे तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागणार आहे. जर तो निर्णय चुकला तर आजवर सोसलेल्या वेदनांपेक्षाही भयानक नरक यातना तुमच्या नशिबी येऊ शकतात. तो एक निर्णय कोणता, जो तुमचे आयुष्य बनवू शकतो किंवा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतो? मला अगदी प्रामाणिकपणे खाली कमेंट करून सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्यात सर्वात जास्त विश्वास कोणावर ठेवला आणि शेवटी त्याच व्यक्तीने तुमचा विश्वासघात केला का? हो किंवा नाही कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण आजचे हे राशी भविष्य तुमच्या याच वेदनेचे उत्तर आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमच्या अस्तित्वाची लढाई आहे. एकाही ओळीला मिस करू नका, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीच उरणार नाही. मीन राशीची आंतरिक व्यथा. तुम्ही आजवर काय सोसले? 10 जून 2026. ग्रहमानाची अभूतपूर्व चक्रे आणि रखडलेली कामे. आजच्या दिवशी ब्रह्मांडात मीन राशीच्या लोकांसाठी अत्यंत अनुकूल अशा घडामोडी घडत आहेत. तुमचा राशीस्वामी गुरु आणि भाग्याचा कारक ग्रह यांची नक्षत्रातील स्थिती आज तुमच्या बाजूने उभी राहिली आहे. आजचा दिवस म्हणजे तुमच्या वाळवंटात झालेल्या अमृताच्या वर्षावासारखा आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जी कामे केवळ नशिबाची साथ नाही म्हणून रखडली होती, ती आज आपोआप मार्गी लागणार आहेत. 1. आर्थिक अडसर दूर होणार, पैसा परत मिळणार. तुमचा सर्वात मोठा त्रास कोणता असेल तर तो म्हणजे आर्थिक चणचण आणि लोकांनी तुमचे बुडवलेले पैसे. मीन राशीचे लोक कोणालाही पैसे देताना विचार करत नाहीत आणि नंतर ते मागताना स्वतःच लाजून मरतात. आज 10 जून रोजी ज्या व्यक्तीने तुमचे पैसे बुडवले होते, जी व्यक्ती तुमचे फोन उचलत नव्हती, तिच्या मनात आज पश्चाताप किंवा भीती निर्माण होईल. रखडलेले धन आज अचानक तुमच्या हातात येऊ शकते. जर तुमचे बँकेचे कर्ज मंजूर होत नव्हते, पैशांअभावी तुमचे कोणतेही काम अडकले होते, तर आज तो मार्ग मोकळा होईल. कुबेराची कृपादृष्टी आज तुमच्या राशीवर पडत आहे. 2. सरकारी आणि न्यायालयीन कामांमध्ये विजय. जर तुम्ही सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवून थकला असाल, एखादा कागद पुढे सरकण्यासाठी महिन्यांचा वेळ लागत असेल, तर आज 10 जूनला चमत्कारिकरित्या त्या फाईल्स पुढे सरकतील. शासकीय अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. जर कोर्टात जुनी केस चालत असेल आणि त्याचा निकाल लागत नसेल किंवा निकाल तुमच्या विरोधात जाण्याची भीती असेल, तर आज ग्रहांचे बळ तुम्हाला न्याय मिळवून देईल. तुमचे विरोधक आज तुमच्यासमोर नतमस्तक होतील. 3. कौटुंबिक कलह आणि नात्यांमधील दुरावा संपणार. मीन राशीच्या लोकांचे दुर्दैव असे की ज्या कौटुंबासाठी ते सर्वस्व पणाला लावतात, त्याच कुटुंबात त्यांना योग्य तो मान मिळत नाही. नणंद भावजय, सासू सुना किंवा भाऊ भाऊ यांच्यातील वादामुळे तुमचे मन सुन्न झाले होते. आज 10 जूनला नात्यांमध्ये एक सकारात्मक बदल पाहायला मिळेल. गैरसमजाचे जाळे तुटून पडेल. ज्या व्यक्ती तुमच्यावर खोटे आरोप करत होत्या, त्यांना स्वतःच्या चुकीची जाणीव होईल. घरात शांतता आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. पण हा एक निर्णय विचार करून घ्या. आता आपण या वळणावर आलो आहोत, जिथे तुम्हाला अत्यंत सावध राहायचे आहे. 10 जूनचा दिवस जेवढा शुभ आहे, तेवढाच तो एका परीक्षेचा काळ आहे. दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडेल, जिथे तुम्हाला तुमच्या भविष्याचा, तुमच्या स्वाभिमानाचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागणार आहे. हा निर्णय मुख्यत्वे नातीसंबंध आणि नवीन भागीदारी म्हणजेच पार्टनरशिप याविषयी असेल. ज्या लोकांनी भूतकाळात तुमचा विश्वासघात केला, ज्यांनी तुम्हाला गर्तेत ढकलले, तीच माणसं आज तुमच्या यशाचा आणि बदललेल्या नशिबाचा वास घेऊन पुन्हा तुमच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करणार आहेत. ते तुमच्यासमोर गोड बोलतील, जुन्या आठवणी काढतील, डोळ्यात खोटे अश्रू आणून तुमच्या मऊ मनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. ते तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची, एकत्र येण्याची किंवा पुन्हा एकदा नाते जोडण्याची गळ घालतील. आणि इथेच तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. मीन राशीचे लोक खूप लवकर विरघळतात. कोणी 2 शब्द गोड बोलले की ते स्वतःचे जुने सगळे जखम विसरून जातात आणि पुन्हा त्याच व्यक्तीला जवळ करतात.
आज जर तुम्ही भावनेच्या भरात येऊन माझं मन मोठं आहे असं म्हणून त्या कपटी व्यक्तींना पुन्हा आपल्या आयुष्यात स्थान दिले किंवा त्यांच्या सांगण्यावरून कुठेतरी सही केली, पैशांचे व्यवहार केले, तर लिहून ठेवा, 10 जून 2026चा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा काळा दिवस ठरेल. हा निर्णय घेताना हृदयाचे ऐकू नका, तर बुद्धीचा वापर करा. तुमच्या भूतकाळातील जखमांकडे पहा. जेव्हा तुम्ही रडत होतात तेव्हा ही माणसं कुठे होती? जेव्हा तुमच्याकडे खायला अन्न नव्हते तेव्हा यांनी मदत केली होती का? नाही. मग आज तुमच्या चांगल्या काळात त्यांना तुमच्या आयुष्यात येण्याचा कोणताही अधिकार नाही. आज नाही म्हणायला शिका. जर आज तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी खंबीरपणे उभे राहिलात आणि तो कठोर निर्णय घेतलात, तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. करिअर, व्यापार आणि आरोग्याची स्थिती. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस कसा असेल? नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या जातकांनो, आज कार्यालयातील राजकारणाचा म्हणजेच ऑफिस पॉलिटिक्सचा अंत होणार आहे. जे लोक तुमच्या विरुद्ध वरिष्ठांचे कान भरत होते त्यांचे खरे चेहरे आज सगळ्यांसमोर येतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली बढती किंवा पगारवाढ यावर आज शिक्कामोर्तब होऊ शकते. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज 10 जूनला एक अत्यंत मानाची आणि चांगल्या पॅकेजची ऑफर तुमच्या दारात येईल. फक्त एकच लक्षात ठेवा, नवीन नोकरी स्वीकारताना जुन्या कंपनीशी वाद घालून बाहेर पडू नका. व्यापाऱ्यांसाठी आजचा सोन्याचा दिवस. जर तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर आज ग्राहकांची पावलं तुमच्या दुकानाकडे, तुमच्या ऑफिसकडे वळतील. जुना पडलेला माल विकला जाईल. मार्केटमध्ये तुमचे नाव आणि पत वाढेल. जर तुम्हाला व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर आजचा दिवस उत्तम आहे. परंतु कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर किंवा अगदी जवळच्या मित्रावरही डोळे झाकून विश्वास ठेवून मोठ्या रकमेची देवाणघेवाण करू नका. आरोग्याची काळजी. मनाचे आरोग्य जपा. शारीरिकदृष्ट्या आज मोठा त्रास होणार नाही, पण मानसिक ताणतणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. डोकेदुखी, डोळ्यांची जळजळ किंवा अपुरी झोप यांमुळे तुम्हाला थकवा जाणवेल. मीन राशीचे लोक जगाची काळजी करून स्वतःचे आरोग्य बिघडवून घेतात. आज स्वतःसाठी वेळ काढा. थोडा वेळ शांत बसा, ध्यान करा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा. यशस्वी होण्यासाठी 10 जूनचे महाउपाय. आजच्या दिवसाची शुभता अधिक वाढवण्यासाठी आणि तो कठीण निर्णय घेण्याचे आत्मबळ मिळवण्यासाठी मीन राशीच्या लोकांनी आज हे उपाय नक्की करावेत. 1. विष्णू सहस्त्रनामाचे पठण. मीन राशीचा स्वामी गुरु आहे. आज भगवान विष्णूंची पूजा करा आणि शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम ऐका किंवा वाचा. यामुळे मनातील संभ्रम दूर होईल. 2. हळदीचा टिळा. आज घराबाहेर पडताना आपल्या कपाळावर आणि कंठावर हळदीचा किंवा केशराचा टिळा लावा. यामुळे तुमची गुरुग्रहाची ऊर्जा मजबूत होईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. 3. गरजूला दान करा. आजच्या दिवशी एखाद्या पिवळ्या वस्तूचे जसे की केळी, हरभऱ्याची डाळ किंवा पिवळे कापड गरजू व्यक्तीला दान करा. तुमच्या आयुष्यातील विघ्न टळतील. भावनिक साथ. माझ्या मीन राशीच्या प्रिय मित्रांनो, शेवटी मला तुम्हाला एकच विचारायचे आहे, तुम्ही आणखी किती काळ स्वतःला संपवणार आहात? किती दिवस त्या जुन्या आठवणींच्या, त्या चुकीच्या लोकांनी दिलेल्या जखमांच्या ओझ्याखाली जगणार आहात? देवाने तुम्हाला हे सुंदर आयुष्य इतरांच्या हातातील खेळणं बनण्यासाठी दिलेले नाही. तुम्ही प्रत्येकाचे भले केले, प्रत्येकाला भरभरून प्रेम दिले, पण बदल्यात तुम्हाला फक्त उपेक्षा मिळाली. आज 10 जून 2026 रोजी तो परमेश्वर स्वतः तुमचे हात पकडून तुम्हाला त्या दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढत आहे. तुमचे भाग्य उजळत आहे, तुमची स्वप्न पूर्ण होत आहेत. मग पुन्हा त्या भूतकाळाच्या जळमटात का अडकता? आजचा जो निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तो घेताना स्वतःच्या डोळ्यात बघा. स्वतःला सांगा, मी खूप सोसले, आता बस. आता मी माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. कोणाच्याही खोट्या आसवांना बळी पडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा. हा 10 जूनचा दिवस तुमच्या नव्या आयुष्याची पहाट घेऊन आलेला आहे. या पहाटेचे स्वागत हसतमुखाने करा, रडत नव्हे. मला कमेंटमध्ये लिहून वचन द्या, मी आजपासून स्वतःसाठी जगणार आणि चुकीच्या लोकांसमोर कधीही झुकणार नाही. तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल, जी आज तुम्हाला पूर्ण करायची आहे, ती कमेंटमध्ये नक्की लिहा. परमेश्वर तुमची ही इच्छा नक्की पूर्ण करेल. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मीन राशीच्या मित्रपरिवारासह शेअर करायला विसरू नका. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.
असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.